नमस्कार. बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे भक्तांनो. तर मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या महिला रोज सकाळी 9 ते 6 या दरम्यान झाडू लावतात, या महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण यांच्याविषयी मी सखोल माहिती घेऊन आलेलो आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बोला बाळमामाच्या नावानं चांग भलं. नमस्कार बाळमामाच्या भक्तांनो. मामा महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करो, हीच मी मामांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या महान संदेशाला, बाळमामांच्या वैचारिक संदेशाला मी सुरुवात करतो, ठीक आहे. भक्तांनो, जी स्त्री सकाळी 6 ते 9च्या दरम्यान आपल्या घरात झाडू लावते, तिने हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघावा, नाहीतर तुमची एक चूक तुमच्या पतीला गरीब बनवू शकते. नीट लक्ष देऊन ऐका भक्तांनो. आजचा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे, याचा अर्थ भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहणे हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे हे योग्य पाऊल असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला योग्य दिशा देणारा आहे. तर भक्तांनो, कशा प्रकारे झाडू तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो आणि तुमची एक निष्काळजीपणा तुम्हाला कंगाल बनवू शकते, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. आणि चॅनलवरती तुम्ही भक्तांनो नवीन आजचेला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंटमध्ये बाळमामाच्या नावानं आणि जय महालक्ष्मी हीच कमेंट करा भक्तांनो. तसेच भक्तांनो, बाजूच्या बेल आयकॉनला तुम्हाला बटन दाबायचं आहे, जेणेकरून मी सर्व माहिती सोडलेली तुमच्या यूट्यूबपर्यंत सर्वात अगोदर पहिल्यांदा येईल तुमच्यापर्यंत, ठीक आहे. तर बोला बाळमामाच्या नावानं चांग भलं. सकाळची वेळ असते, जेव्हा सकाळच्या थंडगार वारा आणि सूर्याची पहिली किरण पृथ्वीवर स्पर्श करते, जेव्हा मंदिराच्या घंटा वाजतात, पक्ष्याची किलबिलाट चिवचिव चिवचिव अशी सुरुवात होते, त्याच वेळी घरातल्या ज्या स्त्रिया असतात त्या सकाळी स्नान करतात. त्या घरात सर्वात आधी उठतात, लक्षात ठेवा, आणि झाडू घेऊन आपल्या घराच्या झाडूला लावायला सुरुवात करतात, साफसफाई करायला सुरुवात करतात. वास्तविकरित्या केवळ धूळ आणि कचराच उचलत नाहीत, तर झाडू लावून त्या आपल्या भाग्यही सुधारत असतात, आपल्या पतीलाही सुधारत असतात, घराचे नशीबही चमकवत असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की झाडू लावताना सामान्य दिसणाऱ्या काही चुका तुमच्या घरातील लक्ष्मीला, तुमच्या घरातील बायकांना नाराज करू शकतात, लक्ष्मीला नाराज करू शकतात? तर आजच्या व्हिडिओमध्ये धक्कादायक माहिती देणार आहोत. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा, कारण मामांनी काही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या तुम्ही रोजच्या दिनचर्याचे नक्कीच करत असाल, लक्षात ठेवा. आणि तुमच्या याच चुकीमुळे तुमच्या घरात पैसा टिकत नाही, तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नाही, तुमच्या पाकिटामध्ये 1 रुपयाही टिकत नाही. भक्तांनो, तुम्ही खूप प्रयत्न करता, पण तरीही पैसे कमवू शकत नाही. तुम्हाला वारंवार गरिबी आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतो. प्रत्येक स्त्रीला वाटते की तिच्या घरात सुख, शांती आणि धन कायम राहावे. बाळमामा सांगतात, अरे माझ्या भक्तांनो, अनेकदा नकळतपणे अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतात, त्यामुळे घराची प्रगती थांबते. तर चला या सर्वांबद्दल आपण पाहूया. अशा कोणत्या कोणत्या चुका आहेत ज्यांना कळत नाही आपल्या हातून घडतात. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे शेवटपर्यंत, ठीक आहे. तर चांग भलं. सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सकाळी आपल्या घरात झाडू लावणे ही फक्त कोणतीही प्रक्रिया नाही, हे फक्त स्वच्छतेचे कर्म नाही, तर यांचा संबंध अध्यात्माशी जोडलेला आहे. सकाळी लवकर उठून सूर्योदय होतो, साधारण 7 वाजताच आसपास. त्यावेळी जर तुमच्या घरातील महिला आपल्या घरात झाडू लावत असतील, घर साफसफाई करत असतील, घराचे अंगण स्वच्छ करत असतील, तर साधारण 7 वाजायच्या आसपास तर हा वेळ सकारात्मक ऊर्जेचा आकर्षित करण्याचा वेळ असतो. या टायमाला जर आपण घर स्वच्छ, अंगण स्वच्छ केले, तर भक्तांनो, आपल्या घरातील कुटुंबियांना, आपल्या घरातील मुलांच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार येतील, लक्षात ठेवा. भक्तांनो,
ज्यावेळी जर तुमच्या घरातील स्त्रिया, तुमच्या बायका घरातील कचरा बाहेर काढत असतील तर समजून जा की त्या घरात सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करत आहेत. या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पण जर यावेळी कोणतीही स्त्री झाडू लावत नसेल, समजा तुमच्या घरातील स्त्रिया खूप आळशी आहेत आणि त्या सकाळी झाडू लावत नाहीत, कधीही वेळोवेळी झाडे लावतात, कधीही काढतात, 11 वाजता, 12 वाजता, दुपारी 3 वाजता, 4 वाजता, संध्याकाळी 6 वाजता, 5 वाजता, कधीही, तर घरात जी बरकत होती त्या देखील निघून जातील, लक्षात ठेवा. उलट दुर्दैवी वाढेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मामांनी झाडू लावण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती आहे? मामांनी सांगितलेली तर सकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंतची वेळ एकदम योग्य आहे, आपल्याला आपल्या बाळूमामांनी सांगितली आहे. यानंतर चुकूनही झाडू लावू नका. तुमच्या जीवनात जर तुम्हाला प्रगती हवी असेल, पतीचे सुख हवे असेल, पतीचे दीर्घायुष्य हवे असेल, तर पतीच्या कामात पाहायचे असेल, वाढ पाहायची असेल, पगारामध्ये वाढ पाहायची असेल, तर भक्तांनो सर्वात आधी हे प्रयत्न करा की बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या बहिणींनो, या गोष्टीकडे, या उपायाकडे सर्वांनी लक्ष द्या आणि या उपायांचं पालन करा. तर काय करायचं आहे, तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की सकाळी 6 ते 8च्या दरम्यान झाडू लागला पाहिजे. हा सर्वात चांगला आणि ब्रह्ममुहूर्ताचा शानदार उपाय आहे. पण तरीही काही कारणास्तव तुम्ही झाडू लावू शकत नसाल, झाडू त्या वेळेत तुम्ही मारत नसाल, तर तुम्ही 8 वाजता 9 वाजता लावा. पण त्यापेक्षा जास्त उशिरा तर सौभाग्य दुर्दैवी बनेल तुमचं, लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार घरातील प्रत्येक काम हे फक्त शारीरिक नसून त्यामागे आध्यात्मिक ऊर्जा आणि शुद्धतेचा संबंध असतो. असे मानले जाते की सकाळी 9 ते 6 हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो, कारण हा काळ सूर्योदयाचा, नवीन ऊर्जा येण्याचा आणि देवत्व जागृत होण्याचा असतो. या वेळेत जेव्हा महिला झाडू मारतात तेव्हा ते केवळ घर साफ करण्याचे काम नसते, तर नकारात्मक ऊर्जा, दुःख, अडथळे आणि घरातील अशुभ स्पंदने दूर करण्याचे एक माध्यम मानले जाते. बाळूमामा यांच्या मते या वेळेत केलेली स्वच्छता ही लक्ष्मीच्या आगमनासाठी मार्ग मोकळा करते असे मानले जाते. सकाळी लवकर उठून झाडू मारणे म्हणजे आळस, दारिद्र्य आणि नकारात्मक विचारांना घराबाहेर काढणे असे सांगितले जाते. या वेळेत पृथ्वीवरील ऊर्जा खूप शांत आणि सकारात्मक असते. तसेच त्यामुळे झाडू मारताना मनात चांगले विचार ठेवले तर त्या घरात सुख समृद्धी वाढते असे मानले जाते. मामा सांगतात, अरे माझ्या मुलांनो, झाडू मारताना राग, तणाव किंवा वाईट विचार ठेवले तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो. म्हणून हे काम नेहमी शांत मनाने आणि देवाचे स्मरण करत करावे. या वेळेत झाडू मारताना घराच्या मुख्य दरवाजाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण तेथूनच सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. झाडू मारून झाल्यावर घराच्या उंबरट्यावर थोडे पाणी शिंपडणे किंवा रांगोळी काढणे हे शुभ मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि वाईट शक्ती दूर राहतात असे मानतात. बाळूमामांच्या विचारानुसार सकाळी 6 ते 9 या वेळेत सकाळी स्वच्छता ही एक प्रकारची साधना आहे. ज्या घरात महिला ही कामे नियमितपणे श्रद्धेने करतात त्या घरात शांती, समाधानी आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहते असे सांगितले जाते. त्यामुळे हे केवळ रोजचे काम न करता एक पवित्र कर्तव्य म्हणून करावे असे ते मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर भक्तांनो, बाळूमामांच्या शिकवणीत घरातील साध्या कामामधून ही मोठी सकारात्मक शक्ती निर्माण करता येते असे सांगितले जाते. सकाळी 6 ते 9 या वेळेत झाडू मारताना काही छोटे उपाय केल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो असे बाळूमामा यांच्या विचारांत सांगितले आहे. झाडू मारण्यापूर्वी घराच्या उंबरट्यावर थोडे पाणी शिंपडून श्रीराम किंवा विठ्ठल किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाचा जप मनात करावा असे मानले जाते. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा शांत होते
आणि दिवसाची सुरुवात शुभ होते. झाडू मारताना धूळ एका कोपऱ्यात जमा करून ती लगेच बाहेर टाकावी. ती घरात जास्त वेळ ठेवू नये, कारण ती दारिद्र्य आणि अडथळ्यांचे प्रतीक मानली जाते. झाडू मारून झाल्यानंतर थोडी हळद किंवा कुंकू उंबरठ्यावर लावणे खूप शुभ मानतात. यामुळे लक्ष्मीचा वास घरात राहतो असे सांगतात. काही जण यावेळी तुळशीपाशी दिवा लावतात, कारण तुळस ही पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते. आठवड्यातून किमान एकदा, विशेषतः शुक्रवारी किंवा सोमवारी झाडू मारल्यानंतर घरात गंध किंवा धूप फिरवावा. यामुळे घरातील वाईट स्पंदने नष्ट होतात आणि वातावरण प्रसन्न होते. झाडू कधीही उलटा ठेवू नये किंवा त्यावर पाय ठेवू नये, कारण त्याचा अपमान केल्यास लक्ष्मी नाराज होते असे मानतात. संध्याकाळनंतर झाडू मारणे टाळावे असेही सांगितले जाते, कारण त्यावेळी घरातील सकारात्मक ऊर्जा स्थिर होत असते. जर खूप गरज असेल तर हलकेसे साफ करावे, पण सकाळच्या वेळेसारखा जोरात झाडू मारताना मनात नेहमी चांगले विचार ठेवावेत आणि घरातील सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करावी. बाळूमामा सांगतात की श्रद्धा आणि सकारात्मक भावना यामुळेच सध्या कामालाही मोठे फळ मिळते लक्षात. त्याचबरोबर बाळूमामांच्या शिकवणीत असे सांगितले जाते की सूक्ष्म आणि गुपित उपाय मानले जाणारे उपाय सांगितले जातात या ठिकाणी, जे बाहेरून साधे दिसतात, पण श्रद्धेने केल्यास त्याचा परिणाम खोलवर जाणवतो असे मानतात. बाळूमामा यांच्या विचारानुसार हे उपाय करताना मन शुद्ध आणि विश्वास ठाम असणे सर्वात महत्त्वाचे आहे. सकाळी झाडू मारून झाल्यानंतर घराच्या उंबरठ्यावर उजव्या हाताने थोडे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडायचे आहे आणि मनात लक्ष्मी माता माझ्या घरी स्थिर राहो अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. हा उपाय दररोज केला तर घरातील पैशाची अडचण हळूहळू कमी होऊ लागते. आणखी एक गुपित उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा, विशेषतः शुक्रवारच्या दिवशी झाडूला थोडे हळद कुंकू लावून नामस्मरण करणे. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे तिचा आदर केल्यास घरात समृद्धी टिकते असे सांगितले जाते. नेहमी झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून कोणी पाहू शकणार नाही. तो घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला ठेवला तर अधिक शुभ मानले जाते. झाडू उभा न ठेवता आडवा ठेवावा, कारण उभा ठेवला तर घरात वादविवाद वाढतात असे सांगितले जाते. एक अतिशय खास उपाय म्हणजे महिन्यातून एकदा अमावस्येच्या दिवशी झाडू बदलणे किंवा जुन्या झाडूला घराबाहेर शांतपणे टाकणे. ते टाकताना मागे वळून पाहू नये, याचा अर्थ आपण भक्तांनो दारिद्र्य आणि अडचणी मागे सोडत आहोत असा घेतला जातो. याचा अर्थ झाडू मारताना जर शक्य असेल तर ओम श्री महालक्ष्मीवे नमः या मंत्र मनात हळूच म्हणत राहायचा आहे आपल्याला. आवाजात नाही, मनात जप केल्याने ऊर्जा अधिक प्रभावी राहते असे मानले जाते. आणखी एक गुपित म्हणजे झाडू मारल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाजवळ भक्तांनो थोडे मीठ ठेवून काही वेळाने ते पाण्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो असे मानले जाते. हे सगळे उपाय करताना घाई करू नये, रागाने किंवा जबरदस्तीने करू नये. बाळूमामा सांगतात की जिथे श्रद्धा, शांतता आणि सकारात्मक भावना असते तिथेच खरे सुख आणि लक्ष्मीचा वास असतो. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामाचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी सर्व सोडलेली माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं.